मिरची आणि आलं वाटून घेतले थालीपीठसाठी। आता आपण याच मिक्सरमध्ये मी चटणी वाटणार आहे। याच मिक्सरमध्ये मी आता चटणी तयार करते। त्याच्यासाठी खोबरं घेते, कमी तिखट मिरची आहे, 2 मिरची, थोडंसं मीठ, चिमूटभर साखर। चटणी वाटून झालेली आहे। ही चटणी अशी सुकीच ठेवायची, पाणी न घालता वाटायची आणि थोडी तिखटच करायची, कारण ही चटणी आपण दह्याबरोबर खाणार आहोत, म्हणून ही चटणी मी अशी ठेवलेली आहे। याचा कलर कोथिंबीर नाही ना, म्हणून असा पांढरट आलेला आहे, सफेद म्हणून अशी दिसते। ओलं खोबरं आणि मिरची आहे त्यामुळे त्याचा कलर असा दिसतोय। ही दह्याबरोबर खायची चटणी खूप टेस्टी लागते थालीपीठ बरोबर। तर आपली ही चटणी तयार आहे। आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करू। आपण करणार आहोत उपवासाचं थालीपीठ। त्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले, ते आपण खिसून घेऊया। साल काढलेली बटाट्याची, साल नाही काढली तरी चालते, स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटे आणि खिसून घ्यायचे। बटाट्याच्या ऐवजी तुम्ही रताळं पण घालू शकता खिसून, कच्चं रताळं असतं ते घालायचं। बटाट्याने त्याचा खुसखुशीतपणा आणि जरा कडकपणा येतो थालीपीठला। आपण बटाटा घालणार आहोत। मी बटाटा खिसून घेते। हे बटाटे आता खिसून झालेले, 2 बटाटे घेतले होते मी। आता आपण बटाट्यामध्ये राजगिरा पीठ मिक्स करणार आहोत। तर मी राजगिरा पिठाचं थालीपीठ करणार आहे। हे राजगिरा पीठ तुम्हाला दुकानात, कोणत्याही दुकानात उपवासाचं पीठ सांगितलं की मिळू शकतं। तर आपल्याला थालीपीठ किती करायचे त्याप्रमाणे आपण पीठ घ्यायचं। हे सैंधव मीठ आणि मिरची आणि आलं वाटून घेतलं होतं ते घालूया। एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि 1 चिमूटभर साखर। आता हे सगळं बटाट्यामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं। त्याला जास्त पाणी लागत नाही आहे, ते बटाट्याला पाणी सुटतं, त्यामुळे जेवढं बटाट्यामध्ये मळून होईल तेवढं मळून घ्यायचं आधी। हे बघा बटाट्यामध्येच मळून झालेलं आहे। जास्त घट्ट घ्यायचं ठेवायचं नाही, म्हणून आपण थोडंसं पाणी घेऊया। राजगिरा पिठाचे थालीपीठ खूप टेस्टी बनतात, त्यात चिकटपणा जास्त नसतो। आपलं पीठ मळून झाले, आता 1-2-3 मिनटं ठेवलं तरी चालेल ना, त्यात लगेच करायला घेतली तरी चालतात। तर आपण लगेच करायला घेणार आहोत। आता आपण थालीपीठ करायला सुरुवात करूया। तसा रुमाल घ्यायचा किंवा स्वच्छ कपडा घेतला तरी चालेल। असं रुमाल ओला करून घ्यायचा, पाणी लावायचं, एक छोटा गोळा घ्यायचा, समोदोमत ठेवून पाण्याचा हात घ्यायचा आणि असं हे 4 बोटांनी सरकवायचं। थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे असं बोटाने सरकवायचं। हे आपोआप बोटाने दाब द्यायचा थोडा थोडा, मग ते थालीपीठ असं सरकलं जातं। खूप सोपी आहे रेसिपी करायला, खायला खूप चविष्ट लागतं हे थालीपीठ। याला किती पातळ हवंय, पातळच करायचं। भरपूर व्यवस्थित पातळ जेवढं आपण करत जाऊ तेवढं हे पातळ राहतं। हे बघा पातळ केलेलं आहे मी। नंतर मग असे होल पडायचे, ज्यामध्ये आपण तेल घालून भाजता येण्यासाठी आपण असं होल पाडून घेऊया। आता दुसरं एक थालीपीठ तुम्हाला करून दाखवते। पाण्याचा हात घेतला ना की पटपट पटपट करता येतं। आपलं दुसरं पण थालीपीठ तयार आहे।
तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि तव्याला पहिलं तेल लावून घ्यायचं, म्हणजे तव्याला खाली चिटकत नाही, थालीपीठ चिटकत नाही तव्याला. हे असं दोन्ही साईडनी कोपरे पकडायचे आणि असं हे तव्यामध्ये घालायचं. पाण्याचा हात लावायचा म्हणजे हे सहज निघतं. असं तूप घालूया. किती मस्त भाजलेलं आहे. आता आपण हे दोन्ही साईडने असं भाजून घेऊया. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्या साईडनी पण तूप लावूया दोन्ही साईडनी.